दर्शक हो, आता पाहणार आहोत एक विशेष बातमी। करिअर घडवताना ध्येय आणि दिशा निश्चित केली पाहिजे। यशाकडे जाण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन बाळगून कौशल्य विकसित केली पाहिजेत। ज्ञान आणि एकाग्रतेच्या सहाय्याने उद्योगामध्ये उतरून महिलांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊन सक्षम समाजासाठी योगदान द्यावं, असं प्रतिपादन जिल्हा उद्योग केंद्राचे प्रकल्प अधिकारी राजशेखर शिंदे यांनी केलं। देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्था महिला शाखा आणि ल गो काकडे एज्युकेशनल फाउंडेशन सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानं सरस्वती चौकातील सेवा सदन प्रशालेमध्ये आयोजित केलेल्या युवती प्रबोधन शिबिरामध्ये युवतींसाठी उद्योगाच्या संधी या विषयावर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते। त्यांनी असा निष्कर्ष काढला की मूल जन्मलं की जन्मल्यापासून ते 12 वर्षापर्यंत त्याच्या आयुष्यामध्ये जे घडतं त्याला भविष्यामध्ये काय करायचं, आणि म्हटलं जातं की 12 वर्षापर्यंत त्याच्या बुद्धीचा विकास होतो आणि तिथून मग त्याला त्याची ग्रास्पिंग पॉवर वाढते आणि एका विशिष्ट ध्येयाला अनुसरून तो प्रयत्न करतो। आपल्याकडे प्रॉब्लेम असा आहे की आपल्याकडे 10वी झालं तरी आपण टार्गेट करत नाही, 12वी झालं तरी करत नाहीये, मग कोण कुठं जातं त्याच्यावरती आपण डिपेंड राहतो की मला कुठं जायचं। पण काही जगातल्या जे काही देश आहेत त्या देशाने ठरवलं की जर आपल्या देशातल्या व्यक्तीला किंवा मुलांना जर उद्योग अशा देशाच्या शहरावरती किंवा जवळपास नेऊन ठेवायचं असेल तर आपल्यामध्ये काही बदल हवा आहे, म्हणून त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास केला। काय अभ्यास केला की एखाद्याला डॉक्टर बनवायचं आहे तर त्याचं ते मूल जन्माला आल्या तिथून पुढे त्या पद्धतीच्या स्वरूपाची खेळणी त्याच्या समोर आणून टाकायची, म्हणजे ज्या दिशेनं त्याला न्यायचं आहे त्या दिशेनं त्याची बौद्धिक क्षमता ही विकसित होते। आपल्याकडे तसं होताना दिसत नाही। आपल्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोन नसल्यामुळे आपल्याकडे बऱ्याच गोष्टी, बऱ्याच ऑब्स्टॅकल्स, त्याला अडचणी येतात असं म्हणायला हरकत नाही। पण मुळात आपल्याला हे जग कुठल्या दिशेने चाललंय की का कळत नाहीये, तर आम्हाला सुरुवातीपासूनच आमची दिशा किंवा आमचं गोल किंवा आमचं हे फिक्स नसतं, त्याच्यामुळे आपल्याला कळत नाही की 12वी झाल्यावर सुद्धा कळत नाही की नक्की इंजिनियर म्हणून की डॉक्टर म्हणून किंवा आणखी काय उद्योजक म्हणून, मग काही ऍक्सिडेंटली काही लोक जातात, पण टार्गेट मात्र ते लहानपणापासून ठरलं पाहिजे। आता ही जबाबदारी फक्त त्या विद्यार्थ्याची आहे का, तर ती जबाबदारी फक्त विद्यार्थ्याची नसून म्हटलं गेलं की घर हे पहिलं संस्कार विद्यार्थी। यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर श्रीकांत येळेगावकर, उपाध्यक्ष दत्तात्रय आराध्य, काकडे फाउंडेशनच्या अलका काकडे उपस्थित होत्या। अध्यक्षस्थानी महिला शाखेच्या अध्यक्षा कुमारी हेमा चिंचोळकर होत्या। प्रारंभी स्वागत आणि प्रास्ताविक डॉक्टर नभा काकडे यांनी केलं। रोपाला पाणी घालून या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं। या कार्यक्रमाप्रसंगी सूत्रसंचालन प्राध्यापिका शुभदा कुलकर्णी यांनी केलं, तर उपस्थितांचे आभार क्षितिजा गाताडे यांनी मानले। या प्रबोधन शिबिरामध्ये अलका काकडे आणि मानसी कुलकर्णी यांनी बौद्धिक गेम्सद्वारे युवतींना मानसिक आरोग्याचं ज्ञान दिलं। डॉक्टर श्रुती वडकबाळकर यांनी वाचन संस्कृती विकसित करण्यासाठी प्रबोधन केलं। क्षितिजा गाताडे यांनी कागदी फुलं आणि हार तयार करण्याचं हस्तकला कौशल्याचं प्रशिक्षण दिलं। समारोपाच्या अखेरच्या सत्रामध्ये ॲडव्होकेट मंगला जोशी चिंचोळकर यांनी महिला विषयक कायद्याची माहिती दिली। 70 युवती आणि 20 महिलांनी या प्रबोधन शिबिराचा लाभ घेतला। या कार्यक्रमास ल गो काकडे एज्युकेशनल फाउंडेशनचे संचालक ॲडव्होकेट अनिल काकडे, देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संस्थेचे उपाध्यक्ष विजय कुलकर्णी, कोषाध्यक्ष सतीश पाटील, वासंती येळेगावकर, विदुला कुलकर्णी, संगीता कुलकर्णी आदींची उपस्थिती होती। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।